दर्शन घेऊन आम्ही आता निघालोय आमच्या यात्रेला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये. मी तुमची जॉली रोज आणि आम्ही चाललोय एका ट्रिपवर. कुठे चाललोय? महालक्ष्मी, खटाळा बाळू मामाला पण जायचंय आम्हाला. माझ्या केकची अवस्था बघ काय झाली आहे. मेल्ट करून दिला ना त्याने. खावा खावा बोललेले मी तुम्हाला या दोघांचं लग्न होऊन 2 वर्ष झाले, पण आम्हाला काही देवदर्शनाला जायचं मुहूर्तच येत नव्हता. आता फायनली आम्ही निघालोय आणि अजून एक आमचा जोडीदार आम्हाला पुढे भेटेल, तर आम्ही आपण भेटू. तोपर्यंत आपण केक वर फोकस करूया. जरा पण नाही माझा येतो. नाव लिहिलंय का तुझं याच्यावर? नाव लिहिलंय का? नाही ना, विचारलेलं ना कोणता विचारलेलं हवाय. काय विचारलेलं? काय 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 विचारलेलं? हा चल ठेव त्याचा हात बघा काळा आहे. हा माझा सक्का भाऊ नाही आहे. माझा खरा नवरा आहे. हा, हिच्यापेक्षा पण काळा आहे याचा हात. खरा नवरा आहे हिचा. बघू, मी मम्मीची मुलगी आहे. मी बाहेर पडतो ना तेव्हा आम्हाला खावदळा भूत लागतो. आमचं खाणं चालू. आहेत आपल्याकडे. केक कसं आहे मग? कडक आहे. माझा काढ. हो व्हिडिओ का ना खायला किती पूजा पूर्ण खायला. आम्ही जसं ट्रेन मध्ये चढल्या आमच्या दादाचा मॅटर झाला एका माणसाशी. त्याला वाटतं बाई येत म्हणून तो चढायला लागला. तेवढ्यात आम्ही तिघी आलो मागून. तसं तो उतरलाच ट्रेन वर. आम्हाला बाहेर यश आलाय आणि आल्या आल्या यांचं चालू झालं. अरे अभी झाकल नहीं उगड़ेगा वे, झाकल नहीं उगड़ेगा. 8 अरे हातात पण नाही तिचे शंकरपाळ्या. किती पण काय आणलं कधी नाही आवडणार. त्यांच्या आता जिम्मे मी याला करणार. चॉईस मी केला व्हिडिओ कॉलवर. केवढी रडली माझ्या. मी उगाच रडवता तिला बघितलं. मला माहिती होतं तुम्हीच रडवलं असणार. अरे साडी नाही बोलते तुझ्याकडे चांगली. केवढ्याच साड्या आहेत तर बोलते तुझ्याकडे चांगली साडीच नाही म्हणून रडायला लागली. बरोबर आहे. अरे किती साड्या आहेत. मग जुन्या का घालता तुम्ही? माझी आठवण आहे त्यात काय काय आहे. काय करत मी आता दादरवरून ट्रेन पकडली आहे कोल्हापूरसाठी आणि इथे सगळे बसले. त्यांचं तर वेगळंच चालू असते दोघांचं. मस्त विंडोला बसून आम्ही. हा काय गोरी किती वाटतंय मम्मी? मस्त ट्रेन मध्ये बसल्यावर मज्जा. मोठे मोठे सीट आहेत. आमची ब्लॉगिंग आम्ही दोघी जणी ब्लॉगिंग करतोय. टक्कर चालू आहे जोरदार टक्कर. कोणत्याच वहिनीला नंदेचं पुढे गेलेला सहन होत नाही. लगेच आली मला. हा लगेच आली. याचं बघा काय चालू आहे. A few moments later. तुमचं चांगलं आहे. चांगलं निघालं. आपला दाखव यश त्यांना. कितने का लिया? ये 4,500 150 रुपया. 200 का लिया था. 150 रुपये. अजून हमारा उनका है क्या? इधर से आपके पास है? में नहीं बिकेगा.
आपने 100 का 50 लगाया, मैं पूछ लूंगा कितना लगाएगी। सब बेच के छोड़ दिया। भाव पे भी दुकान पे ले आती है पैसा दे। आपने कुछ भी ऐसा कुछ नहीं, आप तो कुछ भी भाव बताइए। मग तो 70 बायकोचे पैसे वाचवायला. आता आम्ही जेवण घेतलंय ट्रेन मधून. कसं आहे व्हेज बिर्याणी बोललेले, पण ते फोडणीच्या भातासारखं लागतंय. आणि आम्ही एक कटलेस घेतलंय, ट्राय करतो. कल्याण आलंय. दीदी जिजू मिस यू. आम्ही तुम्हाला आठवण काढतोय. भेल खातोय. हे बघा चालू झाले. इकडे भेलवाले भैया. 50 में 2 दिया. सगळी फॅमिली. मम्मी हाय करा. हाय करा, हाय हाय करा सगळ्यांनी. हाय करा, हाय करा, हाय. पुणे जंक्शनला आम्ही थांबलोय. किती वाजले? जर्नी आहे कोल्हापूरची. 12:30 वाजले आता. अच्छा तर थोडं मजा येते, अच्छा. पण झोप तर बिलकुल नाही. झोप नाही येत आहे. मित्रांनो, मंडळी आमची मूवी बघून झाली. मी बघा तुम्हाला पुणे जंक्शन लोकल पण बघायला भेटत. समोर समोर त्या साईडला तुम्हाला लोकल बघायला मिळेल. आमच्या मूवी बघून झाल्या तरी आम्हाला झोप नाही येत आहे. काहीतरी नाव भूक लागेल. ही बघ. आणि आम्ही दोघं पण 12:30 वाजले तरी हे आपलं काम करताय. ह्यांच्यासाठी तरी माझा ब्लॉग लाईक करा. काय बोलताय? हा ड्युटीचं दाखवायला लागतं ना, प्रेझेंटी. इकडे इकडे पण हाय करा. आमचं युट्यूबला तुमचा व्हिडिओ जाईल. हाय करा. हाय. सगळ्यांना नमस्ते करा. नमस्ते. गुड नाईट. बाय. सकाळी भेटू आता, डायरेक्ट सकाळी. बाय बाय. गुड मॉर्निंग गाईज. 7 वाजले. आता आम्ही पोचू कोल्हापूरला. 7 वाजले. मी उठलोय, झोपले अजून. हे उठे. अजून तिकडे मेंबर आहेत आणि एक इकडे झोपले, एक कार्टून इकडे झोपले. भेटूया, फ्रेश होऊया जरा. ना तिकडे तर पाऊस पडत असणार कोल्हापूरला. थंडी तर थोडी पण नसणार. पाऊस किती आहे? काल मॅडम गेलेले आमच्या कोल्हापूरला. खूप पाऊस होता काल. वर झोप इथे मला वर झोपायला मी 4 वेळा खाली. हिच्यामुळे आपकी गलती. मैं मेरा 4 वेळा ती खाली कॉफी पण पिली सकाळी. ऐकलं फायनली आता आम्हाला 1-1.5 तास झालं रूम शोधायला, पण छान रूम भेटलाय. हा एक रूम आहे. इथे यश, मी आणि मम्मी थांबणार आहे. आणि अजून एक असं सेम रूम आहे, तिथे भाई आणि पूजा थांबणार आहे. भेटल्यावर केवढी खुशी होते बघू शकता. खुशी दाखवा तुमच्या साबणाची. ये फ्यूचर इन्वेस्टमेंट है, ये गोल्ड है, गोल्ड. ये देखो. इतना ही पैसा मिला था बोलने के लिए. तुम्ही बघू शकता नितेश आणि यश. यश हाय कर, हाय हाय कर.
हा तुम्ही बघू शकता. तेव्हा आम्हाला बघून हाय करतो, पण आम्ही त्यांना भाव देत नाहीये. काय नाही समजू शकता. समजू शकता जरा तुम्ही परिणाम झालाय जास्त झोप झालेले म्हणून. मम्मी कुठे आहे तुम्ही? बाय बाय. चला फायनली थोडं फ्रेश झालंय बिना आंघोळीची लिपस्टिक लावून. आणि हा आणि आपण इथं तरी पण तशीच वाटते, आंघोळ केल्यावर पण बिना आंघोळीची वाटते. ठीक आहे, हिने खरी गोष्ट सांगितलं तर तुम्ही पण हा नका बोलू. आलो आम्ही. आणि त्यांना बरोबर की नाही दक्षिणाला घेऊन जायचं. माझ्याकडे येऊच नको. हाय हाय लॅपटॉप. बेला बेला ए आईच्या गावात मजा येते. नाही काय करते हाय बाबू. नाही काय करते हो जा जा फिरून ये जा. दर्शन आदमापूर होते आणि पोट आत घेतला लगेच. कॅमेरा चालू झाला ना आणि पोट आतमध्ये खेचलं. काय नाही म्हटलं तर आदमापूर सांगतो फक्त. आदमापूर आणि कनेरमठ करणार करा नाही. इकडे आमचं थोडं डिस्कशन चालू आहे कसं काय मंदिर फिरायचं, कुठे दर्शन. आम्ही फर्स्ट टाइम आलोय इकडे, त्याच्यामुळे हे आमच्या मम्मीचं माहेर लागतं कोल्हापूर. एका दिवसात ऊन तुम्हाला परत इथं आणायला म्हणून केलं तरी चालतंय. कनेरमठला तुमची वायफळ पैसे जाणार 1600 रुपये. का सांगतोय का? कनेरमठचं भाडं ते बघा येडं. पर हेड 200 रुपये तिकीट. येडं एकदम एका येडं. व्यक्तीला आत बघायला जाण्यासाठी. या साताऱ्याचं आहे. या साताऱ्याचे पण इकडे येतात, त्यांना पण ज्योतिबाला. मला ब्लॉगिंग करायला मस्त येतं. ते बघा येडे झाले. आता आम्ही इकडे नाश्ता करायला डोसा खाताना भेटतो. त्यांना भूक लागते. अच्छा ही लाईन आहे एवढी. हा, ही लाईन आहे अशी इकडं तिकडं करावं लागतं. ते फुल ट्रॅक भरलेला आहे आता. इथे तर 2-3 तास जातील 3 तास आरामात. जाणार तुम्हाला दर्शनाला. 3 तास. आणि एखादी आरती चालू असली तर साधारणपणे तुम्हाला 4 तास जाणार. एवढं मी तुम्हाला सांगतो. तुला उभं राहायचंय 3 आज तास सगळे मंदिर आहेत आतमध्ये. नाश्ता करूया. हे बघा इथे मंदिर आहे महालक्ष्मीचं आणि इथे आम्ही समोर नाश्ता करायला थांबलो. त्यांनी खूप पाप केलेलं आहे. ह्याला सकाळची दर्शन भेटली पाहिजे. त्याचं पाप पुण्य होतील, पाप नाही. आम्हाला जे हवं होतं ते भेटलंच नाही. आता आम्ही दुसरीकडे चाललो नाश्ता शोधायला. लोणीच्या भावाला लोणी डोसाच खायचंय. लोणी डोसाच खायचं आहे बघा. महालक्ष्मीचं मंदिरचं इथून लाईन चालू होते. हे बघा किती सुंदर आहे ते. इकडे शॉप आहे. बोला चप्पल आहे. सगळ्यात छोटी वाली आहे ना फ्रेम. 350 रुपये. कमी कराल ना घ्यायला आलो तेव्हा. हीच आहे का सगळ्यात छोटी? नवीन नवीन आयफोनचे कव्हर दाखवतो, मग मी घेते. मग हे मला बोलते किती कव्हर घेणार. काय कव्हर प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग कव्हर पाहिजे ना. आता मी 3 दिवसासाठी आले, मी 3 कव्हर आणले. पूर्ण गोल तोड दिसते. आता गोल आहे तो गोल दिसणार. तुझं पोट गोल दिसते. मगाशी याचा ब्लॉग घ्यायला गेली, पोट आत खेचलं. मी दाखवलं व्हिडिओ मध्ये. मी दाखवलं. स्पंज डोसा, लोणी स्पंज डोसा आहे. 3 साठी इडली 4 आणि 5. 5ची पण घे. हा जा सांग. कॉफी सांग. साठी इडली कशा? अरे हे मला कॉफी. काका हे वरून 5वी लाईन पर्यंत सरळ द्या. एक प्लेट. एक प्लेट. आमचं कोल्हापूरला याचं मोटिव्हच आहे की खायचंय. लोणी डोसा, स्पंज डोसा, लोणी स्पंज डोसा, ताटी इडली आणि उडीद वडा. चला आपण जागा पकडायला.
जागा पकडायला जात ए बाय बाय. जागा पकडायला जातो तर हे लोकांनी मला जागा दिलं नाही. वरती काय दाखवलं? अरेंजमेंट आहे सगळी. मला एवढी भूक लागली मी मांडी घालून पण बसू शकते. कॉपी करून ग्रे कलरचं घातलंय. 1 2 स्वतः काळ्या कलरचं घातलं आम्हाला ग्रे बोलते. ग्रे घातलं. कॉपी करणार माझं कॉपी तुम्ही लोकांनी केलं. अरे काकी पण ग्रे घालून आल्या. काकींना पण मीच सांगितलेलं मी येणार आहे म्हणून ग्रे घाला. काकींचं काय आहे? इकडचा डोसा खायला यायचं म्हणजे यायचं. पण बेस्ट आहे, बेस्ट. खरंच मस्त होता. आपल्या मुंबईत नाही भेटणार असं, कुठेच नाही भेटणार. चल चल. एक डोसामध्ये फुल झालं. 27 वर्षाची परंपरा. हे बघा राजयोता असं वाटतंय जाऊन झोपून जाऊ. चल हा बघ. RX100 बघायची. RX दादा तुमचं डिसिजन झालं झालं तुमचं The sexiest bike, RX100, the legend bike. पण मला रेड कलरच आवडते. मी विरार चालत जाईल जर ही चालवत असेल तर. अरे भाग गया ड्रायव्हर. झाला म्हणून आले होते मला. वाटत आहे ना हिला बघून. अशीच आहे. ही ताई मला हिचं लग्न झालंय का? त्यांना वाटलं माझं झालंय. मी सुंदर दिसते ना. सुंदर नाही, आई दिसते जितकी. माझ्या फेसवर ग्लो आहे ना नवीन लग्नाचा. अरे ग्लो नाही ब्रो. ही काळी आहे. काळी आहे. पाठ टाकील, पाठ टाकील. आणि पाठला की अरे माझा पदर पकडायला आले. ह्याला बघा. हा आणि यश हाय कर. एकदम सेम आहेत ना. आता आम्ही आलोय रूमवर. सगळे फ्रेश होऊ आता. आम्ही पण फ्रेश होणार. आणि हिला तर लोळायला टाइम नाही पुरत. ती बघा ती बघा. हा, हिला काय वेळ नाही भेटत. एक आपण तर खाली नंबरची झोपवतो हिला. आळशी सून आहे ही. 1 नंबरची आळशी सून. आता आम्ही आंघोळ वगैरे करू, फ्रेश करू, मग तुम्हाला भेटू. आज ज्योतिबा आहे ना. आधी मध्ये करू नका हो काय. क्या गडबड करताय तुम. ज्योतिबा मंदिर ज्योतिबा नंतर खाली EMI करा. EMI झाल्यानंतर पन्हाळगड. तुमची गाडी आमची आता सांगतो. भाऊ समोर तुम्ही म्हणू नका आणि गाडी भाऊ पण आमच्या सोबतच असतात. भाऊ नाही बोलणार की आम्ही गाडीत बसतो. गाडी समोर हा आमच्या सोबत फिरायचंय. भाऊ आमच्या सोबत असतात. भाऊ येणार बोलणार का मी गाडीत बसतो आणि तुम्ही जाऊन या. ह्यांचा नंबर आणि यांचा नंबर मी देईन व्हिडिओ मध्ये. इकडे याल तर ह्यांनाच कॉन्टॅक्ट करायचा. एकदम फॅमिली सारखे फिरवतात, सगळे माहिती देतात यांनाच देऊ का? छानपैकी. तर आता मी तयार होऊन निघालोय. कुठे चाललोय पाहिजे. शाहू पॅलेस. शाहू पॅलेसला चाललोय आम्ही. ते बघा शाहू पॅलेसला किती टाइम लागतो दादा? आणि यश मागे बसलाय एकदम. मातीचा रस्ता बिस्ता असेल ना तेव्हाच्या काळी त्यांच्या. पूर्ण मातीच. आणि मग वाघ बीघ पण असतील ना. वाघ तर आता पण असेल ना एका. नाही नाही काढ ते शाहू पॅलेसला सगळे तेच दाखवलंय नाही. शाहू महाराजांनी त्या ते काळात शिकार करायचे. शिकार अच्छा, केलेल्या सगळं आत तसंच आहे. शिकार केलेल्या प्राणी आहेत आतमध्ये. ओ सगळं तसंच आहे. खाली सकट आहेत. आणि आता हरण पण आहेत रोडवर. आता नाही येतील, दुपार आहे म्हणताना आतमध्ये असते. किती सुंदर वाटतंय हो बाहेर. वाव. बघा दिसतंय का तुम्हाला. हा दिसतंय दिसतंय. ए हरण. हॅलो हॅलो. कानाने हाय केलं रे. चला. हे बघा आपलं चर्चगेट. ताज हॉटेल. ऊन हाय पण गरम नाही होत आहे. छान वाटतंय. तुझ्या मागे म्हस लागेल.
आहेस ना तू. मला माहिती होतं आज बोलतोय बॉडी शेमिंग करतोय. ठीक आहे हे कळतंय माझं. काय करू याचं कमेंट मध्ये सांगा. स्ट्रीटच्या इथे हा तर आम्ही आता आतमध्ये जाऊन आलो आणि फोन अलाउड नव्हता आणि मी लपून व्हिडिओ काढत होते. फाईन बसला ते पण बोल. तर माझा फोन खेचून घेतला आणि बोलले 500 रुपये फाईन आहे. पण तो चाचा बोलतो मला 100 द्या तर मी देऊन टाकतो फोन. मांडवली केली. तर हा आणि मांडवली करून आला. यश तो 200 देत होता. जणांचे तिकीट 240. नाही 480 झाले 6 जणांचे. पण मला नाही आवडलं. आतमध्ये धूळ वगैरे पण एवढी आहे आणि तुम्ही इतिहास दाखवायचे पैसे कसले घेताय. काय वाटते तुला. मी टाकणार. मला चर्चगेटचं जास्त आवडते म्युझियम. त्यांनी ऍटलिस्ट सगळं छान ठेवलंय. सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा, माझ्याशी कमेंट करा. बाय बाय. मॅटर झाला मॅटर. दिवस व्हिडिओ काढतोय आपला मॅटर झाला मॅटर. हिच्यात पण कमी मस्ती नाही आणि हा तर आहेच. हा मगापासून मी असं अरे करतोय. हा माझं काय आहे. दुर्बीन देव दुर्बीन. दुर्बीन आणली पाहिजे होती नाही. सकाळी सकाळी इकडे हरणी पाणी प्यायला येतात माहिती का. नाही आणि मगरी पण आहेत तिकडे. मगरी आता गरम व्हायला लागलाय. एक बायको नाही जेलवात तिकडे 2-2 बायका होत्या. बोल. हा ही पण दुसरी बायको त्यांनी एका बायकोला फक्त असं केलं तर तिचा थोडा असा होतो. असं होतं. तुला पण मिरची लागते त्या टायमाच्या बायका नवऱ्याला कधी हात उचलायच्या का सांगा. बताओ जल्दी बताओ कमेंट में लिख दो. जिथपर्यंत नवरा जेवायचा नाही तिथपर्यंत त्या बायका जेवायच्या नाहीत. खरी गोष्ट हा? आहे. नवरा बोलला पाय दाबतो दाबणार. नवरा बोलला हे करता करणार. शिवाजी राजांची 8 बायका होत्या. आठी बायका नाही जेवायच्या. इकडे एक बायको काय आणि घमंड एवढा. एक ही लस्सी आहे. पाणी घेतलंय. आता खायला गेलेला खायला वडापाव वडापाव. हे वडापाव ना. तुम्हाला काय ना काय लस्सीत ना. कोणाला काय काय पाहिजे. वडापाव. मला पण एक वडापाव. 4 वडापाव आणि 1 प्लेट कांदा भजी. तो पार्सल रेडी आहे. आता जाऊन खाऊया गाडीमध्ये. तेवढंच करतोय. पार्सल पार्सल बोलताय ना. लस्सी विदे कशी लस्सी कशी कशी विदे बघा लस्सी. तुमच्या बरोबर रील बनवणार आहे. तू आणलीस वडापाव तरच खाईन. आणलीस नाही. तू आणलीस. तू आणलंच. हे बघा नाश्त्याला इथे असे ब्रेड सारखे असतात. आमच्या इथे पाव आहे आणि तो वडा. आणि हा वडा आहे. 2 वड्याचा 1 वडा आहे. काही हा वडा मोठा. पैसा वसूल आणि नाईस टेस्ट. गेलाय बाई पंपावरती. तिला आवडलं म्हणजे चांगलंय. ते बघा बॅटरी आहे तुझ्या. चलो. ओके. ताई व्हिडिओ चालू नाही केलं होतं. त्या ताऱ्या विकताची काळजी घेतो. व्हिडिओ चालू नाही केलं काय होतं. बोलायला मिरची लागते. मी आज तुला एक धडा शिकवते आयुष्याचा. एक मुलगी म्हणून माझं काम आहे तुला सगळं शिकवून ठेवणं. उद्या तुला खंबीर बनायचं. दुसऱ्याच्या घरी जायचं. खंबीर आंबीर चालू आहे. दुसऱ्यांना आपण नाही चांगलं बोलू शकत तर वाईट पण नाही. मतलब आहे. घालून आला ह्याच्या मागेच ती रात्री म्हस लागली. बंद कर. हो असं. ते बोललेले ना त्यांच्याशी. हे बघा काय आमचे ते, पंडित सचिननं सांगितलं आले. नाही. नाही नैवेद्य आहे बोललेत. हे बघा, हे विचारून घ्या ना बघा. काय काय बोलले ते. कुठे जायचंय बघतोय आम्ही. तिकडे यायचंय. ए चला
किती छान वाटतंय ना. एवढी सुंदर बाहेरची डिझाईन सगळ्यांनी पाया पडून घ्या. किती सुंदर किती सुंदर आहे. आई गं. इकडनं तुझा टोल गेला का पडला खाली. आम्ही यांच्या घरी थांबतोय. मला तेच बसा पुसवा लागेल ना. मला म्हटलं कसं करायचं. नवीन काय करायचं. सांगते मी त्यांचं नाव ते करायचं. पिंक कलर चालू. पंचा आणि शाल आणायला बोलतो होतो. हे बघा. मॅचिंग नाही पंचा तिला शॉल पाहिजे. असणार आहेत हे लोक आणि मी डान्स करून दाखवणार आहे इकडे. मंदिर पण दाखवायला चालला रोशनी नंतर. किती सुंदर आहे. किती मस्त आहे. सुंदर आहे मंदिर. छान सुंदर आहे. स्वामी पण आहेत. जिकडे जाऊ तिथे स्वामी आहेतच आहेत. कधीच सगळ्यांनी आपल्याला पाया पडून घ्या. छान. त्यालाच महत्व असतं. हे जे असतं ना देव मांडतात त्यालाच महत्व. काय म्हणतो आपण त्याला काय करते. मोबाईल माझा चला हा बघा पंडित. छोटा पंडित. अगरबत्ती लावू का? अगरबत्ती लाव डोक्यावर. पाणी. जज करतोय तुम्हाला. अरे छान छान कपडे घातला. कुठे आला जेजेकडे आला. कुठे आला जेजे पप्पाकडे आला. अच्छा अच्छा अच्छा. 4-5 वर्षानंतर हॅलो हॅलो. श्वान आहे तू. श्वान आहे. श्वान आहे तू. श्वान आहे. दात दाखव. दात दाखव. ई जा. किती क्यूट आहे. सुंदर आहे. आपल्याला काय घ्यायचं? आम्ही घरासाठी घेतलं असतं पण मम्मी पप्पा आम्हालाच आता काढतील बाहेर. घरात जागाच नाही काय ठेवायला आता. पळत आला तू. परत आला. अच्छा सुंदर आहे. चला पंडित. छोटे पंडित. पाय एक्स वर टच कर. पाय बस जा भाई. अरे लवकर आहे. तेच बोलणार होते का. आले अभिषेक करून ज्योतिबाच्या नावानं. हा बघा दौना. चला
इकडे जायचं बाहेर आतमध्ये येऊन इकडे. हा. यश वर या. यश जा भाई, यश जा याच्यासोबत. काय नाही साहेब. नाही कपडे ते पाठवतात परत. नाही देत आहे. बाहेरून काढ ना. जा. आता तुला बोललेलो या. थांबा 5 मिनिटं दुसरंही तो आले आत येणार नाही तुझे चला सगळ्यांनी पाया पडून घ्या. चला अरे व्हिडिओ काढायचे ना. असं वाटतं इथून घरीच नको जायला परत. असं वाटतं इथेच फिरत राहावं. ए कसं वाटलं? एक नंबर. माझ्या सगळं मनासारखं झालं. मी अपेक्षा जे नाही केली होती ते पण झालं. चला मस्त. तुला कसं वाटलं? हे महाराष्ट्राचं एकमेव मंदिर आहे जिथे 2 नंदी असतात. Thanks for watching. Stay tuned for next part.